वार्ता विघ्नाची निर्विपुरी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जळते माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मला कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाकाची फारा गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरे जडिला मुकुट शोभा तो बरा रुंदुंचे पुरे करणे आगर्या जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मला कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंडा वाकला तृंगाची नयना सात रामाचा वाटपाळे सोडला संकटे पावावे निर्वावी रक्षावे तुझवंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव लवलवती विक्राला ब्रह्मांडी माला विषय कंठ काला त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तके बाला चैतन्य जल निर्मल वारे झुलझुला जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वारु भावाती ओ वारु जय देव कर्पूर गौरा भोला नैवेद्य सुमनांच्या माला दुर्गत भावी चला देवाच्या पापडा तिथं इकडे चांगली बुद्धी दे चांगलं मोठं होऊ दे पाया वगैरे पडून झालं चांगली बुद्धी दे वगैरे असं झालं मागून आणि आम्ही लगेचच आम्हाला वरती जायचं होतं तिथे सवासीन ठेवली होती सृष्टीला त्याच्यामुळे आमची घाई गडबडच होती दिवसभर आज तर पहा सृष्टी इकडे काका आहेत काका म्हणजे ह्यांचे काका तर सर्वजण त्यांना दादाच म्हणतात तर इकडे पप्पा पूजन केलं पप्पानी तर हे पहा पाणीचे धुतलेले होते देव जे आपण स्नान करतो देवांना घालतो ते पाणी आम्ही तुळशीमध्ये ओततो इकडे चंदन वगैरे असं उघडून वगैरे सर्व देवांना लावलं जातं जसं की आपण टिक्का म्हणतो त्याला तसं त्याप्रकारे तर चंदन बघा आमच्याकडे एक लाकूडच आहे चंदनाचा तर सर्व पप्पा टिक्का लावता येत त्याला देवांना आणि घट आता बसवत आहोत आम्ही तर कशा प्रकारे आम्ही घट बसवतो हे मी तुम्हाला दाखवते तर आम्ही जी रेती असते वाळून त्याच्यामध्ये बसवतो तुम्ही कशामध्ये बसवता जे हे कडधान्य असतात ते पेरलं जातं ह्याच्यामध्ये रेतीमध्ये आणि पहा कशा प्रकारे आम्ही बसवतो ते तुमच्याकडे आज मी शेअर करते तुम्ही कशामध्ये बसवता ते सुद्धा मला सांगा खाऊ आलं पहा अशा प्रकारे आम्ही बसून घेतलेलं आहोत तर आता ह्याच्यामध्ये होती दूध वगैरे ते ठेवतो आपण ठेवलं जातं तर इकडे आलेलं होतं सृष्टीसाठी खाऊ आणि सृष्टी सव्वाशी नाही म्हटल्यावरती बाबा देऊन गेले जे की आपल्याला डेली दूध देऊन जातात गुरांचं तर पहा अशा प्रकारे ते पहा बाहेरच उभे आहेत तुम्हाला दाखवलं आता तर ती सृष्टीने नावच ठेवलंय हम्मावाले बाबा तर एक एक गोष्ट कशी व्यवस्थित परफेक्ट करतात पप्पांना चांगलंच जमतं देवपूजा तर बघा आमचं हे जुन्या घराचं मंदिर आहे अशा प्रकारे पप्पाने आता हळदी कुंकू वगैरे लावले आणि एक एक पान साईडने ठेवणार आहेत तर अशा प्रकारे हे पहा तर आता सृष्टीचे पप्पा बसले पप्पाने सांगितलं तू पण शिकून घे सर्व काही तर असं आहे आणि मग आता हळदी कुंकू लावायला सांगते देवांना सर्व तर आता चंदनाचं कुंकू लागलाच आपला टिक्का तर आता हळदी कुंकाचं लावून घेतले विठ्ठल रखुमाई आहेत श्रीकृष्ण गोपाळ आहेत आपल्याकडे आणि गणपती बाप्पा आहेत आणि आपल्या घरच्या देवी आहेत तर पहा अशा प्रकारे देवींचं पीक दाखवते मी तुम्हाला तर इकडे
इकडे दुसरं सुद्धा मंदिर आहे स्वामी महाराजांचं, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सुद्धा. तर पहा अशा प्रकारे स्वामी समर्थांची सुद्धा अशी मस्तपैकी देवपूजा करून घेतली सासूबाईने. तर बघा कसं आपलं घट एक एक बसवलं जातं. इकडे आपलं तेलाचं घट बसवतो आहोत, म्हणजे आपल्याला बत्तीला आपल्याला तेल नेहमीलाच लागतो. ते घट म्हणजे हे जे आपलं अख्खे जे आपण पेरतो शेतामध्ये ते तांदूळ असतात त्याच्यामध्ये हे बसवायला लागतं. ते जो तेलाचा असंच ठेवायचा नसतो असं म्हणतात. तर पहा अशा प्रकारे मस्तपैकी असं झालेलं आहे देवपूजा वगैरे. सृष्टीला टिक्का लावा हां. आणि आम्ही आता लगेचच वरती जाणार आहोत, ते म्हणजे गावामध्ये. तर पहा माळ किती मोठी आहे ती तुम्हाला दिसत असेल. अशी माळ तयार करावी लागते. तर ही सर्व तयारी काका करतात, म्हणजे ह्यांचे काका बाबा. तर पहा सगळ्या बत्तीला एक माळ लागते. पुन्हा जो आपण देवाचा घट हे केला आहोत, मांडला आहोत, त्याला एक माळ मोठी लागते, खूप मोठी लागते, ती सगळ्यांच्या घरीच लागते. तर पहा इकडे अशा घर हे जुनं, जास्त काही दाखवायला मला जमलं नाही, जितकं झालं तितकं मी दाखवते. तर ही मागची पडवी आहे, तिकडून ज्या सासूबाई उभ्या आहेत तिकडे, तिकडून दरवाजे आहे, 2 दरवाजे आहेत, इकडून एक आणि तिकडून एक. तर पहा आम्ही गावात लगेचच गेलो आणि स्वामी समर्थांची मूर्ती अशी होती ती जरा सरकवून घेतली इकडे त्या साईडला आणि लगेचच आम्ही गावामध्ये पोचलो सुद्धा. आणि सृष्टीची लुडबुड कुठेही गेली. हा नदीकडे जायचा रस्ता आहे, सगळीकडे हेच असते, तिची घाईच असते मोठी. ओ बाबा. तर इकडे आजोबा आलेत, आजोबांना आवाज दिला मी. आणि बघा मुंबईवरून पण चाकरमणी आले होते देवाची स्थापना करायला. सृष्टी बघा माझ्या अगोदरच पहिलीच पोचून मोकली होते. तर इकडे दत्तांचं मंदिर आहे, दत्तपूजा. जेव्हा दत्त जयंती असते तेव्हाही इथे खूप छान अशी पूजा केली जाते दत्तांची. खूप मस्त ते आमचा उपवास कार्यक्रम होतो. आणि आम्ही फायनली पोचलो आणि आल्याला आईने दूध दिलं ते पियाली आणि इकडे ओवाळणी करून घेतली सृष्टीला. तर पहा लक्ष्मीच आहे माझी जणू, आई अशा म्हणत होत्या. आणि खूप छान असं हार वगैरे घातलं. दरवर्षी अशी सवाशीण भेटू दे मला, पाय वगैरे पडले आई, आणि फुलसुद्धा दिलं हातामध्ये. तर बघा आम्ही फायनली घरामध्ये आलो इकडे. आणि हे आमचे मिस्टर आहेत. आता बघा मी तुम्हाला दाखवते नवीन घराची थोडीशीच दाखवते, मी जास्त काही व्हिडिओ बनवला नाही. कशाला जातो नंतर थोड्या वेळाने. तुम्हाला भात पाहिजे ना. इकडे बाहेर आहे, उभी राहा, आतमध्ये नको उभी राहू. तर आपण फायनली पोचलो. हे चिड्याची फुलं आहेत आणि इकडे सृष्टीची घाई गडबड असते सगळीकडे. आणि हे बघा हा छोटासा हॉल, एक बेडरूम आहे. आणि इकडे सृष्टीचं लहानपणाचा एक फोटो आहे. आमच्या घरामध्ये नवीन घरामध्ये देवारा काढलेला नाही, तर इकडे गणपती बाप्पांची प्रतिमा आहे लावलेली आणि माताजी सुद्धा आहेत. तर ही बेडरूम आहे छोटीशीच. तर पहा हो जाऊया असते आणि साफसफाईला तर वेळच नाही मिळत. तर किचन ओट्यावरती पण बघा किती पसार आहे माझा. घाला त्याला काय 5 लाख खर्च येणार, किती दिवस बोलते. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.